नमस्कार मंडळी, तर आज आपण बनवतोय महाराष्ट्रीयन पद्धतीचा उपमा। उपमा बनवायला अगदी सोपा आहे आणि खायलाही चविष्ट लागतो। सकाळच्या नाश्त्याला किंवा कोणी पाहुणे आले तर नाश्ता बनवायचा असेल तर उपमा आपण बनवू शकतो। उपमा हा पोटभरीचा ऑप्शन आहे। तर त्यासाठी मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहे, एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, एक बटाटा बारीक चिरून घेतलेला आहे साल काढून आणि 5 ते 7 कढीपत्त्याची पाने घेतलेली आहे। प्रथम एका भांड्यामध्ये एक मोठी वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि तो 5 मिनिटे भाजून घ्यायचा आहे हलकासा। त्यानंतर एका कढईमध्ये तेल गरम करायचं आहे, त्यामध्ये मोहरी टाकायची आहे। त्यानंतर शेंगदाणे टाकलेले आहेत। त्यानंतर जिरे टाकायचं आहे। त्यानंतर थोडीशी मी इथे मुगाची डाळ टाकलेली आहे, अर्धा चमचा। त्यानंतर फोडणी देऊया। कढीपत्ता आणि मिरच्यांचे तुकडे टाकून घ्यायचे आहेत आधी आणि प्लेट झाकून घ्यायची आहे, म्हणजे खमंग अशी फोडणी बसते। त्यानंतर कांदा टाकूया। कांदा परतून झाला की बटाट्याच्या फोडी टाकूया। बटाट्याच्या फोडी 5 ते 7 मिनिटे परतून घ्यायच्या आहेत। त्यानंतर रवा टाकायचा आहे, हलकासा भाजलेला रवा ॲड करूया, मिक्स करूया। रवा 5 ते 10 मिनिटे टाकल्यावर हलवत राहायचा आहे, म्हणजे छान खमंग अशी फोडणी लागेल त्याला। रवा भाजून झाला की एक मोठा बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करायचा आहे। टोमॅटो छान शिजवून घ्यायचा आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हळद टाकायची आहे, मिक्स करायचं आहे। त्यानंतर गरम केलेलं पाणी ॲड करायचं आहे। पाणी एका वेळी टाकायचं नाही आहे, पाणी जसं जसं लागेल रवा शिजत जाणार तसं तसं टाकायचं आहे। मला कंप्लीट इथे 2 ग्लास पाणी लागलेलं आहे। झाकण झाकून उपमा छान शिजवून घेऊया। झाकण काढूया, चेक करूया, मिक्स करून घ्यायचा आहे। आपला उपमा छान शिजलेला आहे। कोथिंबीर टाकूया। आपला मऊ लुसलुशीत उपमा छान तयार झालेला आहे, बघू शकता छान मोकळा झालेला आहे। तर रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।